इथं आपल्याला बघायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, घाई झाली, मो आवरू शकले नाही ऋषिकेश कदम. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे आलेल्या आहेत. शेवटच्या आपण बघतोय पुन्हा एकदा ऋषिकेश. आता मात्र पुन्हा एकदा संधी येते, परंतु दोष मात्र दिले जात आहेत. प्रत्येक खेळाडूंच्या माइंड मध्ये एकच विचार सुरू असेल, एशियाच्या मागे ज्या वेळेस त्या 3 धावा आल्या त्या टीम साठी किती महत्वाच्या होत्या. रोहित आणि सोन्याच्या मधोमध ज्या वेळेस तो कॅच होता तिथे मात्र कॅच सुटला आणि चौकारही गेला. त्या 4 धावा किती महत्वाच्या होत्या. या चुकीतून खऱ्या अर्थानं म्हणतात ना, सावरावं लागतं, शिकावं लागतं. पुण्याचा गोलंदाज या प्रमोद स्ट्राईक वरती असेल. विनोद पहिलाच बॉल. यावेळेस मात्र नक्कीच निश्चितप्रमाणे खोलवर टप्प्याचा बॉलचा वापर केलाय. डॉट बॉल इथे आलाय. सामना कंपल्सरी चेस आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये. हे देहरोड क्रिकेट लीग आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. लोणावळ्याच्या नगरीमध्ये आपण देखील प्रमोद पोल यांना 6 चेंडू एका धावेची मॅच काढताना बघितलेलं आहे. परंतु समोर आहे कोण? विनोद आहे. आणि विनोद सांगतोय, शेर कितना भी बूढ़ा हो जाए, शिकार करना वो कभी नहीं भूलेगा. मॅच संपली, मॅच जिंकली श्री एस्ट्रोनॉमिक विजन टीमने. वेलपेड टीम. चला यानंतरची होणारी मॅच. डॉनचं सेलिब्रेशन तर आपण पहिल्याच दिवशी पाहिलं, ज्यांनी विनोद पोल नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आता दाखल झालेत. विनोद पोल असेल, त्याचबरोबर सचिनदादा पानसरे, शक्ती स्वामी, असे काही खेळाडू आहेत या देवरोड नगरीमध्ये. यावेळेस मला वाटतं जुन्या आठवणींना उजाळा दिलाय विनोद पोल यांनी. मिड विकेटला कडक दाखवला षटकार 6 धावेसाठी. मैदानावरती एकाच व्यासपीठावरती पुन्हा एकदा घेऊन येण्याचं काम केलेलं आहे. सगळ्या आयोजकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. गोलंदाज तयार पुण्यात अनिल माळी. यावेळेस बॅकफुट गेले, पंच केलाय. दीप कबरला चेंडू सुसाट वेगाने. कोही नाही मौका, ये सीधा चौका. 4 रन. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. थँक्यू. 37 धावा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं युक्त विद्यमानाने आणि क्रिकलान स्पोर्ट्सच्या मोठ्या योगदानाने साकार होत असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहे. विनोद पोळ मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर निघालाय तोफेचा गोळा. षटकार 6 धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अमरजीत साठे सर, साठे स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आहेत. अगदी पाहिलं गेलं तर याआधी देखील एक सूचना आली, सुमित सरांनी ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली. साठे स्पोर्ट्सचे असणारा बँड बॅट्स अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी साठे सरांशी संपर्क करा. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळालाय विनोद पोळ यांच्या बॅटमधनं. 4 रन. चौकार. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया देवरोड टीमची. अर्धशतकीय खेळी पूर्ण होती. 54 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळालाय. बघता बघता बॉल निघालाय. आणखीन एक लागोपाठचा षटकारानंतर लागोपाठचे 2 चौकार. थँक्यू डीजे.
या देवरोड परिसरामध्ये दोन बंधुराजांची जोडी नक्की आम्हाला पाहायला मिळते. नडर बंधू देखील आहेत, परंतु अगदी पाहायला गेले तर पोळ बंधू देखील आहेत, प्रमोद पोळ देखील आहेत, विनोद पोळ देखील आहेत. परंतु आज विनोद पोळ यांची बहरदार कामगिरी आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील बापरे बाप, डोक्याला ताप. प्रमोद आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांचेच बंधू विनोद पोळचा क्लास षटकार. आता सोनू वाल्मिकी यांच्यापर्यंत स्कोर कार्ड जात आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावेची गरज आहे. इकडनं एक भाऊ आज चमकलाय, लखलखलाय, नाव आहे विनोद पोळ. जिंकली जातीये, सामना विजय होत आहेत देवरोडकर आणि या मॅच मध्ये बाजी मारली जातीये. तर झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच किता जातोय देवरोड 40+11 संघाचा हुकमाचा एक नाव आहे विनोद पोळ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.